भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः निन्दन्तु नितिनिपानि यदि वा स्तुवन्तु निन्दन्तु नितिनिपानि यदि वा स्तुवन्तु रूपम् अधिकं पृच्छन् गुप्तं धनं विद्या भोगकरी यशसुखकरी विद्या गुरूणां गुरु विद्या बन्धुजनं विदेशगमने विद्या परं दैवता विद्या राजसु पूजते न तु धनं विद्या विहीनः पशुः निन्दन्तु नितिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथप्रविचलन्ति पदन्नधीरा आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते सुखसारिका कर्णो वक्तुमासं सुहासं भ्रातुं प्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तेन शुष्कं स गातुं गुणां कुर्वन्ति तद्वधूरेऽपि वसतसन्दमाग्राय स्वयं मायान्ति षट्पदा भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयजलाशयात् दुग्धयश्यन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः यस्य षष्ठी चतुर्थी च विहास्य च विहाय च अहं प्रिया स्यात् द्वितीया स्यामहं कथं सा एषा न कानरा इति विज्ञाय मतिमानः स्वस्थानपरित्यजेतः दोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम् अल्पानामपि वस्तूनां संहति कार्यसाधिका तृणगृणत्व आपन्ने बध्यन्ते मतदन्तिनः घटरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत् कीर्तती गन्धमाग्राय स्वयमायति षट्पदा भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयजलाशयात् दुग्ध यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः यस्य षष्ठी च कथं स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ता केशा न कानरः इति विज्ञाय मतिमानः स्वस्थानं परित्यजेत कर्णो वक्तुमास्यं सुहास्यं भ्रान्तुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चिन्तयेन सृष्टं सपातुं गुणः तत्त्वं दूरेऽपि वसता सतां केतकीदन्तमाग्राय स्वयम् आयान्ति षट्पदा भुक्त्वा तृणानि शुक्नानि पीत्वा तोयजलाशयात् दुग्धयश्चन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहं कथं द्वितीया स्यात् तृतीया स्यामः कथं स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ता केशा न खानरा इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं
दृष्टुं नेत्रे हस्ते युग्मं च दातु हस्ते सपादं गुणा कुर्वन्ति धूर्तत्वं धुरेति वसतां सतां कीर्तकी गन्धमाग्राय स्वयमायाति षट्पदा भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयं जलाशयात् दुग्ध यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः यस्य च विहाय च अहं कथं द्वितीया स्यात् द्वितीया स्यामः कथम् भवन्ते वक्तुमस्यं सुहास्यं ध्यातुं ग्रानं पादयुग्मं विहर्तुं दुर्चिन्तं येन सृष्टं सपातु गुणां कुर्वन्ति दुःखत्वं हरेति वसता सताम केतकी गन्धमाग्राय स्वयमायति शतपदा भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयजलाशयात् दुग्ध यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः स्यात् द्वितीया स्यामः कथम् स्थानभ्रष्टान् शोभन्ते दन्ताकेशानखानरा इति विज्ञाय मतिमान् स्वस्थान् न परित्यजेत तु हर्तुं चित्तं येन सृष्टं सपातु न कुर्वन्ति धूर्तत्वं सदा सतां कीर्तिकी गन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदा भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयजलाशयात् दुःखस्य रूपमधिकं प्रच्छन्न भुक्तं धनं विद्या भोगकरी यशस्सुखकरी विद्या गुरुणा गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्याविहीनः पशुः निदन्ति नीतिनिपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मीः समविशतु गच्छतु वा यथेष्टम् अदैव वा मरणमस्तु युगान्तरे वा लक्ष्मीः सम घ्राणपादयुग्म विहर्तुं दुष्टनेत्र हस्तयुग्म च दातु ध्यातुं चित्तयेन सृष्टसपातु गुणां केतकी गन्धमाग्राय स्वयमायाति षट्पदा भुक्त्वा तृणानि शुष्कानि पादयुग्म विहर्तुं दृष्टे नेत्रे हस्तयुग्म च दातु दृष्टसपातु गुणा कुर्वन्ति दुःखित्वा दृष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तयेन सृष्टं सपातु स्वयमायाति षट्पदा भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयजलाशयात् दुग्ध यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः यस्य षष्ठी चतुर्थी च बुधस्य च विहाय च दृष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातु ध्यातुं चित्तं येन सृष्टं सपातु गन्धमाग्राय स्वयमायाति षट्पदा भुक्त्वा तृणानि शुष्कानि रूपम् अधिकं प्रच्छन्नभुक्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरु विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्यतु धनं विद्याविहीनः पशुः निन्दन्तु नीतिनिपुणाः यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वास्तु मरणं कथं प्रविचलन्ति पदं न दरा आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिका बकास्तत्र न बध्यन्ते
मौनं सर्वार्थसाधकम् विद्यानामनरस्यं रूपमधिकं प्रसन्नं गुप्तं धनं विद्या भोगकरी यशस्सुखकरी विद्या गुरुणां गुरु विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसपूज्यते न तु धनं विद्याविहीनां पशु विद्यानामनरस्य रूपमधिकं यच्च गुप्तं धनं विद्या विककरी विद्या भोगकरी सुखकरी विद्या संचालक तसेच शाळा समिती सदस्य सन्मान्य श्री संजयभाई सावंत पटेल यांनी प्रयत्न केले आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आपण सकाळपासून इयत्ता 5वी ते 7वीच्या गटामध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेतली, 7वीच्या गटामध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेतली आणि 9वी 10वीमध्ये आपण श्लोक पाठाची स्पर्धा घेतलेली आहे. आणि या स्पर्धेचा निकाल आपण इथं आज जाहीर करणार आहोत. आणि त्याचबरोबर जे विजेते स्पर्धक आहेत त्यांना आपण इथं सन्मानित करणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय श्री संजय सावंत यांचं शब्दसुमनाने सहज स्वागत करतो. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या श्लोक पाठांतर आणि हस्तस्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे संचालक तथा आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र सन्माननीय संदेशभाई सावंत पटेल, प्रश्न पर्यवेक्षक सन्माननीय श्री राठोड सर, माझे सहकारी सन्माननीय श्री मुरड सर, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः रताबाईसाठी आपण टाळ्या वाजवलेल्याच आहेत, पण त्याच्या याच्या ह्या सगळ्या घडामोडी माझ्या प्रशासनाच्या वतीने, माझ्या संस्थेच्या वतीने आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रहो, पहिली स्पर्धा असून तुमचा जो उत्साह आहे तो खूप वाखाणण्याजोगा आहे. कारण अगदी शॉर्ट नोटीसवरती आम्ही परवा दिवशी हे सगळं ठरवलं आणि काल तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही एवढ्या उत्साहाने या स्पर्धेला सहभागी झाला. मला वाटतं 120 विद्यार्थी हस्तक्षेप हो 120 विद्यार्थी 2 हॉल करावे लागले आम्हाला आणि जवळजवळ 40 विद्यार्थी पाठात होय ना. तर पुन्हा एकदा मी बाईंबद्दल सांगेन की त्यांचे आता बरेचसे योजना आहेत. आता ह्या रताबाईंच्या माध्यमातून ते आहेतच किंवा अन्य आमदार साहेब आहेत ज्यांचे ते अतिशय खास आहेत, जवळचे आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या शाळेसाठी भरघोस असं आर्थिक सहकार्य किंवा वस्तुनिष्ठ सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे. रताबाईंच्या माध्यमातून मला वाटतं आपल्याला काही संघांना किट देखील देणार आहे. म्हणजे आपले जे कबड्डीचं किट आहे, खो खोचं किट आहे किंवा हे विद्यार्थ्यांसाठी किट देण्यात येणार आहे. तो कार्यक्रम सुद्धा लवकरच या ठिकाणी होईल. तर जसं बाईंनी म्हटलं की स्पर्धा म्हटल्यानंतर 3 विजेते असणार आहेत, बाकी सगळ्यांना आमच्यासारखा इथेच कणकवली शाळेतला शिकलेला पण मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने स्वतःचं आयुष्य त्याने उभं केलं. व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये एकदम उच्च पदावर गेलेला आहे. असा यशस्वी उद्योजक म्हणून आहे. आज भारतापेक्षा जास्त तो परदेशात असतो आणि इथे बऱ्यापैकी कामं करत असतो. तुमच्या आमच्यासारखाच मराठी मीडियममधनं शिकलेला, बऱ्यापैकी चांगल्या लोकांमध्ये, मुख्यमंत्र्यांमध्ये, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांमध्ये बसतो, उठतो. त्याची आवड, शाळेच्या मुलांसाठी काहीतरी करायचं यासाठी आवड त्याला असल्यामुळे तरी म्हटलं की पटेल साहेब काय कुठे आपण करता येतं बघा. तर आपली काय शाळा आहेच, तुम्ही काय आमचीच मुलं सगळे आहात, तर म्हटलं आमच्या शाळेत आपण करूया. मग ते हस्ताक्षर स्पर्धा असेल किंवा आणि श्लोक घेतलं, श्लोक पाठांतर स्पर्धा, संस्कृतचे, अशा गोष्टी केल्या. तर मुलांचा रिझल्ट यांनी काढला असेल, चांगलंच असणार, आपले मुलं सगळी चांगली आहेत. तर प्रताप भोसलेंचा असा मानस आहे, भविष्यात तुम्हाला मुलांना काय लागेल तर आपण चांगला रिझल्ट त्याला देत गेलो, भविष्यात आपल्याला काय लागेल, संस्थेला लागेल किंवा आणि मुलांना उच्च शिक्षणासाठी काय मदत लागेल, त्यासाठी प्रताप भोसले म्हटले की माझ्या वतीने तुम्ही सांगा. एखाद्याला उच्च शिक्षणाला काय मदत लागते किंवा कुठे काय मार्गदर्शन पाहिजे असेल आणि काय पाहिजे असेल, त्यासाठी प्रताप भोसले बोलले की मी तयार आहे, त्यांना काय लागेल ते मदत आपण करू. तुम्हाला जर चांगल्या शिक्षणासाठी आपले शिक्षक चांगले आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त कोण तुम्हाला चांगले मार्गदर्शक पाहिजे असतील ते पण उपलब्ध करून देऊ.
खेळामध्ये त्यांना आपण रुची आहे, खेळामध्ये तुम्हाला काय लागायचं त्याच्यासाठी मदत करू. संस्थेला पूर्ण मदत करायची माणसे त्यांनी दाखवली आहे. पण अशा व्यक्तीला त्याचाच वाढदिवस आहे, तर वाढदिवसाला आता बाकी केक बिक आपण खाणार तो इथे नाही, आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया असं. की बाबा त्या प्रताप भोसले चांगलं आयुष्य मिळो आणि आमच्या शाळेवर त्याची अशीच मेहर नजर असो असं म्हणूया ना. हो, मनातल्या मनात म्हणा गांगोमाऊलीकडे बाबा त्याला चांगलं आयुष्य द्या आणि त्याची नजर आपल्या मेहर नजर आपल्या शाळेवर असून दे, आमच्यावर असून दे. जेव्हा जेव्हा गरज लागेल संस्थेला किंवा शाळेला तेव्हा तो प्रताप भोसले धावत येऊन दे असं आपण गांगोमाऊलीकडे प्रार्थना करूया. हा आठवणी कशाल ना. श्लोक पाठांतर स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक, त्यानंतर तृतीय क्रमांक कार्तिकी, त्यानंतर द्वितीय क्रमांक लाड विद्यार्थिनी, त्यानंतर प्रथम क्रमांक मधुरा. धन्यवाद.